हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी वाचकाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करीत आहे। तर शेतकरी मित्र, 5 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत आपण हवामान अंदाज पाहणार आहोत आणि शेतकरी मित्र फक्त 10 तारखेपर्यंत पावसाचा जास्त अंदाज आहे, परंतु हा पावसाचा अंदाज विदर्भ साईड, विदर्भ आणि मुंबई कोकण तसेच नाशिकच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस हा सध्या तरी 18 तारखेपर्यंत खूप अल्प राहण्याचा अंदाज आहे। फक्त विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस ही शक्यता आहे आणि शेतकरी मित्र, आपण विमा भरणे खूप आवश्यक आहे, कारण जुलैमध्ये पाऊस हा फक्त 10 तारखेपर्यंत आहे। त्याआधी पावसाच्या सरी आहेत, फक्त काही जिल्ह्यात जोरदार पाऊस आहे आणि विदर्भ साईडला काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस आहे, ते आपण पाहणार आहोत। तसेच त्यामुळे आपण विमा भरणे खूप आवश्यक आहे, कारण पावसाचा खंड हा खूप जास्त दिवस राहण्याची शक्यता आहे, पूर्ण जुलै महिना। त्यामुळं महाराष्ट्रात काही जिल्ह्यात फक्त नॉर्मल पावसाच्या सरी राहणार आहेत आणि पाऊस हा पूर्ण जुलै महिन्यात 5 मिलीमीटरच्या आतच असा हा जवळजवळ 30 दिवस पाऊस राहणार आहे। त्यामुळं शेतकऱ्यासाठी आवश्यक असा हे विमा कवच आहे, ते आपण पूर्ण करावे शेतकरी मित्र। आणि आपल्या शेतातील जे आपली पिकं जे असतील, आपल्या वाचवण्यासाठी जर आपले वाळत असतील, त्या पिकांना आपण आपल्या सोयीनुसार भिजवण्याचा प्रयत्न करू शकता 7-8 तारखेच्या नंतर। तोपर्यंत पावसाचा अंदाज नॉर्मल पावसाच्या सरी आहे का? शेतकरी मित्र, 6 तारखेपासून विदर्भ साईडला पावसाचा जोर राहणार आहे, तसेच नाशिक, मुंबई कोकण या भागामध्ये देखील। आणि 7 तारखेला पाहिला असता मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना या भागामध्ये पावसाचा जोरदार सरी 7 तारखेला राहण्याची शक्यता आहे। 7 तारखेला रात्री 12 वाजल्यापासून संभाजीनगर, जालना, बीड तसेच इकडे पाहिला असता परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील रात्री पावसाची सरी राहण्याची शक्यता आहे 6 तारखेपासून। 6 तारखेला तर रात्री 7 तारखेला आणि 7 तारखेला देखील हा पाऊस राहण्याची शक्यता आहे। तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस जवळजवळ शेतकरी मित्र 5 तारखेला मुंबई, कोकण, सांगली तसेच नाशिक, पुण्याच्या भागामध्ये फक्त पावसाचा अंदाज आहे। तसेच 4-5च्या टायमाला संभाजीनगर, बीड, अहमदनगर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, लातूर, लोणार, जळगाव या भागामध्ये नॉर्मल ते जोरदार पावसाची सरी येण्याची शक्यता आहे। आणि विदर्भ साईडला पाहिला असता नागपूर तसेच चंद्रपूर या भागामध्ये देखील जोरदार ते सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे 5 तारखेला। आणि परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील जोरदार ते नॉर्मल पावसाची सरी राहण्याची शक्यता आहे। आणि 6 तारखेला विदर्भामध्ये गोंदिया, भंडारा, नागपूर या भागामध्ये तुफानाचा पाऊस 6 तारखेपासूनच राहण्याची शक्यता आहे। हा पाऊस नागपूर, गोंदिया, भंडारा, अमरावतीच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस मुसळधार टाईप पाऊस राहण्याची शक्यता आहे विदर्भात। तसेच अमरावती, अकोला, लोणार, जळगाव या भागामध्ये 6-7 तारखेला जोरदार असा पाऊस राहणार आहे। तसेच इथं पाहिला असता संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील नॉर्मल ते जोरदार पावसाची सरी 6-7 तारखेला येण्याची शक्यता आहे। आणि शेतकरी मित्र, हा पाऊस 8 तारखेपासून परत वातावरणात बदल झाला आहे आणि 8 तारखेपासून परत ढगाळ वातावरण आणि नॉर्मल पावसाची सरी येण्याची शक्यता आहे। आणि हे वातावरण जवळजवळ सध्या तरी शेतकरी मित्र 18 तारखेपर्यंत असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण आपल्या शेतातील जे पीक आहे ते पिकाला आपल्या पद्धतीने पाणी देण्याची जर सोय असेल तर आपण आपल्या पद्धतीने पाणी देऊ शकता, कारण पाऊस हा खूप अल्प आहे, आपल्या पिकाचे नुकसान होणार त्याचे टाळता नाही आपण कारण 11 तारखेला जरी पावसाचा अंदाज राहिला तो फक्त विदर्भ साईडला पावसाचा अंदाज आहे आणि मुंबई, कोकण या भागामध्ये आणि इतर जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण हे खूप कमी आहे। फक्त सरीच्या स्वरूपाचा पाऊस आहे। तसेच हा पाऊस जवळजवळ
सध्या तरी 15, 16 आणि 17 तारखेपर्यंत तरी पावसाची खूप एकदम अल्पशा प्रमाणात पावसाच्या सरी येण्याची शक्यता एकदम नॉर्मल. 10 तारखेपासून तर पावसाची खूप उघडीप दाखवत आहे. तसे शेतकरी मित्र हा पाऊस 10 ते 8 तारखेपासून उघडीप दाखवत आहे. तसंच 8 ते 18 तारखेपर्यंत पावसाचा खूप खंड राहण्याची शक्यता आहे. आणि आपण आपल्या शेतातील जे काही पीक आहे त्या पिकांना पाणी द्यायचे असेल तर आपण देऊ शकता. पाऊस हा खूप अल्प आहे. आपल्या आकाराने पाणी द्या 8 तारखेच्या नंतर. असेच रोज ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.